नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युसॅट्स टेस्ट सिरीज सातारा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी तृतीय भाषा इंग्रजी बुद्धिमत्ता हा पेपर आपण सोडवत आहोत. विभाग क्रमांक 1 विषय इंग्रजी, प्रश्न 25 गुण 50. क्वेश्चन नंबर 1 आहे फाइंड द ग्रुप ऑफ मिसिंग लेटर सिरियली. या ठिकाणी एक आळीचं चित्र दिलेलं आहे. यामध्ये राईट टू लेफ्ट असणारा लेटरचा क्रमांक बघायचा, क्रम बघायचा आहे. KLM, M नंतर येणार N, OPQRS. सो NRS, उजवीकडून डावीकडे NRS. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 2, अरेंज द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. सिकल, शॅगी, सिग्नल, सॉफ्टनेस, सर्वंट. आता या देर आर 5 वर्ड्स and each word begins with the letter S. If all the letters are same, so go to the next letter. सर्व शब्द हे S ने सुरू झालेले आहेत, त्यामुळे आपण दुसरा अक्षर पाहूया. यामध्ये सर्व शब्दांमध्ये पहिलं अक्षर S आहे, म्हणून आपण दुसरं अक्षर पाहणार आहोत. I, H, पुन्हा I, O आणि E. आता या 5 अक्षरांमध्ये सर्वात अगोदर येणारं अक्षर आहे E. त्यामुळे E असणारा, E दुसरं लेटर असणारा शब्द आहे सर्वंट. म्हणजे पहिला शब्द आला सर्वंट. आता या ठिकाणी असणारे जे पहिले 3 ऑप्शन आहेत त्यामध्ये पहिला शब्द आहे सर्वंट. आता ई नंतर येणारं दुसरं लेटर आहे H. त्यामुळे शॅगी शब्द 2 नंबरला येईल. सर्वंट, शॅगी तिन्ही ऑप्शन मध्ये आहे. ई गेला, H गेला. आता दोन्ही शब्दांमध्ये आय आहे, सिग्नल अँड सिकल. आता यामध्ये तिसरं लेटर पाहूया, कारण दोन्ही लेटर सेम आहेत. C अँड G. आता यामध्ये C अगोदर येतो, त्यामुळे सिकल. सर्वंट, शॅगी, सिकल. C नंतर येतो G, त्यामुळे सिग्नल आला. आणि O हे दुसरं लेटर आहे. O अल्फाबेटिकली शेवटी येतो या सर्वांच्या, त्यामुळे सॉफ्टनेस. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड द ऑड वर्ड विथ डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ लेटर P. P या अक्षराचा वेगळा उच्चार असणारा शब्द शोधा. यामध्ये पाथ, पिकल, पेस्ट आणि फोटो. आता या 4ही ऑप्शन मध्ये प चा उच्चार वेगळा असणारा शब्द आहे फोटो, कारण हे तिन्ही अदर 3 वर्ड्स बिगिन्स विथ प्रोनाउन्सिएशन प, बट फोर्थ ऑप्शन इज बिगिन्स विथ फ. So option number 4 is correct answer. Question number 4, which of the given words should begin with capital letter? Should begin म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द हा कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला हवा? हिंदी, टेबल, माईस, की. आता हिंदी हे विषयाचं नाव आहे. टेबल, माईस इज अ प्लुरल फॉर्म ऑफ माऊस. की चावी, टेबल. आता या 4ही ऑप्शन मध्ये हिंदी हे विषयाचं नाव आहे. हे विषयाचं नाव आहे, त्यामुळे ते प्रॉपर नाउन झालं. टेबल कॉमन नाउन, माईस प्लुरल फॉर्म मध्ये येतं, हे देखील कॉमन, की कॉमन. सो हिंदी हा जो शब्द आहे तो कॅपिटल लेटरने सुरू होईल. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑफ मिसिंग लेटर्स टू कंप्लीट द गिवन वर्ड. आता या ठिकाणी मिसिंग लेटर दिलेले आहेत 3, -CI-N-E. आता हे सायन्स हा असा शब्द आहे. सो फर्स्ट लेटर S, SCIE. सेकंड लेटर E, NCE, SCIENCE. S, E
and C. So option number 2 is correct answer. Question number 6. Choose the correct option. Look. आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आउटलाईन बॉर्डर काढत असतो. जसं एलचा अपर साईज उंच आहे, केचा उभा दांडा वर आहे, त्यामुळे या ठिकाणची जी डिझाईन होणार आहे ती अशी उभी होते. या ठिकाणी समोर दिलेली आहे पाय, इथं एल येणार, ओ अँड के. तसं ड्रॉवरचं ह्या 4 ऑप्शन पैकी कोणती डिझाईन होईल? तर ड्रॉवरचा डी हा उंच जाणार आहे पहा, डाव्या बाजूचा डी. मग डाव्या बाजूला वर गेलेलं कुठली डिझाईन आहे ते पाहायचं. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 दिसतोय, कारण इकडं बाकीच्या अक्षरांमध्ये कोणतंच लेटर वर किंवा खाली गेलेलं नाही. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. Unscramble the word. Select the correct option of meaningful word. म्हणजे या ठिकाणी दिलेले जे अक्षर आहेत, लेटर्स आहेत, ती अनस्क्रॅम्बल केलेले आहेत, म्हणजेच त्यांचा क्रम हा विसंगत केलेला आहे. तर ते आपल्याला प्रॉपर क्रमाने जोडून त्या ठिकाणी तयार होणारं शब्द या 4 ऑप्शन मधून निवडायचा आहे. तर 4 ऑप्शन मध्ये असणारा जो शब्द आहे तो आहे जास्मिन. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 8 आहे सिलेक्ट मिसिंग लेटर्स टू कम्प्लीट. SARSONE आणि मिसिंग लेटर इथं आहे. तर या ठिकाणी G C T R. जर आपण या ठिकाणी टी ठेवलं, टी हे अक्षर ठेवलं, तर स्टोन आडवा शब्द होतोय आणि उभा शब्द स्टार होतोय. स्टोन दगड, स्टार म्हणजे तारा. अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी, मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी फॉर्म होतात. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द गिवन पिक्चर. You may see there is a picture of one of the animal and it is a mongoose. So option number 1 is correct answer. Question number 10. Choose correct alternative not related with word farmer. Not related म्हटले, फार्मरशी रिलेटेड नसणारा शब्द. क्रॉप, स्पेड, नर्स, काऊ. आता नर्स हे मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहे, दवाखान्याशी संबंधित आहे. काऊ, स्पेड, क्रॉप ही तिन्ही ॲग्रिकल्चर, फार्मरशी रिलेटेड आहेत. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 11. चूज करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ गिवन पिक्चर. देर इज अ पिक्चर of a man who is holding a mic and laughing loudly. So option number 3 is correct answer. Question number 12. Choose the correct letter to get a name of a fruit. या चित्रावरून आपल्याला फळाचं नाव तयार करायचं आहे. या बॉक्समध्ये या 4 लेटर्स पैकी एक लेटर ठेवायचं आहे, BWOT. आता हे जे चित्र आहे ते मोबाईलशी रिलेटेड आहे, कारण इथं 5G म्हटलंय. आणि हे आपल्या मोबाईलमध्ये वरच्या दिशेला बॅटरी बॅकअपच्या शेजारी असणारं चिन्ह आहे, याला आपण रेंज म्हणतो, रेंज. सो इफ वी पुट O in this box, it will be orange. Range, orange. So option number 3. Question number 13. Select the correct picture from the option for which the given words are appropriate. योग्य म्हणजे दिलेल्या शब्दांशी सुसंगत असणारं चित्र यापैकी ओळखायचं आहे. रीड, कंटेंट, पॅराग्राफ. So you may identify the picture. With this picture you may do this action. You can read, you can find content, you can find paragraph in this picture. So these 3 words are related with a book. So option number 2. Question number 14. Find out the word not related with cook. Cook म्हणजे स्वयंपाक करणारा किंवा त्याला शेफ म्हणतो आपण, CHEF, शेफ. सो चॉपिंग, नॉकिंग, फ्राईंग, बॉइलिंग. नॉकिंग हा दरवाजा ठोठावणारा
थोटावल्यानंतर येणारा आवाज आहे. सो दिस इज अ साऊंड अँड अदर 3 वर्ड्स आर रिलेटेड टू कुक. क्वेश्चन नंबर 15. फाइंड आउट द ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ गिवन पिक्चर. या ठिकाणी एक मुलगा आहे आणि तो बॉल फेकलेला आहे त्याने. फेकणे म्हणजे थ्रोईंग. क्वेश्चन नंबर 16. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर गिवन वर्ड्स रिस्पेक्टिव्हली. बियर, मॅप, वन, कुक, ऑल. ह्या शब्दांशी, ह्या शब्दगटाशी सुसंगत असणारे रायमिंग वर्ड्स खालील 4 ऑप्शन मधून निवडायचे आहेत. बियर, फिअर, मॅप, कॅप, वन, कॅन. हा पर्याय देखील चुकीचा आहे. बियर, गियर, मॅप, जॅप, बट दिस इज नॉट मिनिंगफुल वर्ड. बियर, टियर, मॅप, रॅप, वन, मॅन. हे वन आणि मॅन रायमिंग वर्ड होऊ शकत नाहीत. सो राहिला चौथा. बियर, टियर, मॅप, लॅप, वन, गन, कुक, हुक, ऑल, कॉल. सो करेक्ट ऑप्शन इज 4. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. या चित्रामध्ये दिलेल्या शब्दांशी सुसंगत असणाऱ्या शब्दाचा रायमिंग वर्ड आपल्याला या 4 पर्यायातून निवडायचा आहे. सो देर इज अ पिक्चर ऑफ इंडिया, 37 रन्स, 1 विकेट विदिन 5.2 ओव्हर्स. 5 ओव्हर 2 बॉलमध्ये 37 रन आणि 1 विकेट अशी इंडियाची स्थिती आहे. आणि ही स्थिती दाखवणारा हा काय आहे? स्कोर बोर्ड आहे. 37 वर 1 विकेट हा स्कोर आहे. सो स्कोर इज रायमिंग वर्ड टू 4. त्यामुळे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे 4, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 18. फाइंड द मॅचिंग वर्ड टू द गिवन सिरीज. या ठिकाणी सिरीज दिलेली आहे. मॅट, फॅट, कॅट, सॅट, नॉट, वेट, ॲट, लेट. आता हे ॲट आहे बघा. मॅट, ॲट, फॅट, ॲट, कॅट, ॲट, सॅट, ॲट. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. कम्प्लीट द डायग्राम युझिंग ऑपोजिट वर्ड्स. ऑपोजिट किंवा अँटोनिम्स म्हणतो आपण त्याला, विरुद्धार्थाचे शब्द. टॉल, टॉलला ऑपोजिट वर्ड शॉर्ट. पीस, पीस म्हणजे शांती, शांतता. आणि वॉर म्हणजे युद्ध, युद्धामध्ये शांतता नसते, विध्वंस असतो. सो पीस इज ऑपोजिट टू वॉर, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पेअर. पेअर म्हणजे जोडी, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी या 4 पर्यायांमधून शोधायची आहे. म्हणजे 3 जोड्या ह्या चुकीच्या दिलेल्या असतात आणि एक जोडी ॲप्रोप्रिएट किंवा करेक्ट असते. पॉसिबल, अनपॉसिबल ही चुकीची आहे. पॉसिबल इम्पॉसिबल असायला हवे. इझी, सॉफ्ट. इझी डिफिकल्ट पाहिजे. अगली ब्युटिफुल पाहिजे. मास्टर, सर्वंट. इट इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 21. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. ही वॉज काइंड मॅन. काइंड या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे आणि या काइंडचा अपोजिट वर्ड आहे हॅपी, क्रुएल, लिटल अँड लव्हर. तर या 4 मध्ये क्रुएल हा जो शब्द आहे हा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांसाठी किंवा याचा अर्थ दुष्ट असा होतो. पुश, पुल. पुश म्हणजे पुढे ढकलणे. पुल म्हणजे स्वतःकडे ओढणे, ढकलणे, ओढणे. सो व्हॉट विल बी द वर्ड फॉर अवे. अवे म्हणजे दूर. दूरसाठी जवळ असणारा शब्द. फार म्हणजे दूर, वाईड म्हणजे रुंद, देअर म्हणजे तिथे, नियर. नियर इज अ करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द ऑड पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामधील वेगळं चित्र निवडायचं आहे आणि पर्याय निवडायचा आहे अल्टरनेटिव्ह. मशरूम, फिग, कॅश्यू, चेरीज. हे कॅश्यू हे नट्स मध्ये येतं, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 24. सिलेक्ट द वर्ड विच इज रिलेटेड टू गिवन वर्ड रजिस्टर. या ठिकाणी वर्ड रजिस्टर दिलेला आहे पहा. एल्बो, चेस्ट, नेक अँड नी. ऑल वर्ड्स आर अ बॉडी पार्ट्स. सो काफ, बेड, टॅबलेट, ऑल.
सो बॉडी पार्ट्स बिलॉंग्स टू अ काप. काप म्हणजे वासरू. एक असेल तर काप, अनेक असतील तर काउज होतं. एफ जातो, पी येतो, ई एस प्रत्यय लागतं. काउज, काप आहे वासरू. यंग वन ऑफ काऊ. क्वेश्चन नंबर 25. कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. कॅप्सूल, पॉट, स्टिचेस, वॅक्सिन. हे दवाखान्याशी संबंधित आहे, हॉस्पिटल रिलेटेड. कॅन्डल, सलाईन, पिलर, पॉन्ड. करेक्ट ऑप्शन इज 2, सलाईन.